गुड मॉर्निंग. आज आपण त्रिकोणाचे व त्रिकोणाचे गुणधर्म या उपघटकावर आधारित स्वाध्याय 16.3 आणि 16.4 सोडवणार आहोत. आता सर्वप्रथम 16.3 स्वाध्यायामधील हा पहिला प्रश्न पहा. त्रिकोण एसटीडी व त्रिकोण पीसीओ या दोन एकरूप त्रिकोणाच्या शिरोबिंदूची संगती एसटीडी एकास एक संगती पीसीओ अशी आहे, तर कोणत्या कोणांची जोडी संगत नाही. आता इथं हे जे दोन त्रिकोण आहेत ते एकरूप आहेत, पण संगती महत्वाची आहेत. एसटीडी आणि पीसीओ. मग इथं मी लिहितो एस टी डी एकास एक संगती पी सी ओ. ही संगती फार महत्वाची आहे. आता या संगतीनुसार आपण एकरूप कोणाच्या जोड्या ठरवूया. आता पहिला कोण बघा, टीएसडी. टीएसडी म्हणजे 2 1 3 असं शिरोबिंदूची क्रमांक घेऊया. टीएसडी म्हणजे दुसरा, पहिला आणि तिसरा. बघा आता हाच क्रम ह्यामध्ये आहे का? 2 1 3 हा क्रम लक्षात ठेवा. सीपीओ बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ही संगत कोणाची जोडी आहे. आता इथं पहा टीडीएस. टीडीएस म्हणजे 2 3 1 असा क्रम घ्या. मग इथं 2 3 1 सीओपी येते. म्हणजे हे पण बरोबर आहे. त्यानंतर तिसरं डीटीएस. डीटीएस म्हणजे 3 2 1. मग इथं पण 3 2 1 पाहिजे. ओसीपी म्हणजे ही पण संगत कोणाची जोडी एकरूप आहे ती बरोबर आहे. आता शेवटचं बघा एसडीटी. एस 1 नंबरला आहे, डी 3 नंबरला आहे आणि एसडीटी 1 3 2 हा क्रम आहे. मग 1 3 2 काय आहे? पीओसी. इथं पीओसी दिसतंय का? नाही. म्हणजे ह्या ठिकाणी ही चुकीची संगत कोणाची जोडी आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. पुढं त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण ईडीएफ असल्यास पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? आता ते एकरूप त्रिकोणाची तुम्हाला जोड दिलेली आहे. मग एसी आणि एफई. एसी म्हणजे पहिला आणि तिसरा शिरोबिंदू मिळून ही बाजू तयार झाली. मग इथं पहिला आणि तिसरा घटक मिळून ईएफ म्हणजे एफई तयार झालं. म्हणजे ही संगत बाजूंची जोडी कशी आहे? तर बरोबर आहे. आता कोण ई ए एकरूप कोण ई. ए म्हणजे ते 1 नंबरला आहे. मग इथे 1 नंबरला ए आहे. म्हणजे ए आणि ई ही पण एकरूप कोणाची जोडी बरोबर आहे. पुन्हा कोण एसीबी एकरूप कोण एफईएफडी. माप समान आहेत म्हणजे ती एकरूप कोणाची जोडी आहे. आता एसीबी बघा 1 3 2 हा क्रम डोक्यात घ्या. 1 3 2. आता इथं 1 3 2 घेतल्यावर ईएफडी म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. आणि शेवट बघा एबी आणि ईडी. एबी आणि ईडी येत आहे का? नाही. एबी ची जी एकरूप बाजू तुम्हाला दिलेली आहे ती डीएफ दिलेली आहे, ती चुकीची आहे. तर ईडी पाहिजे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 4 आहे ते चुकीचा आहे. प्रश्न तिसरा पहा. त्रिकोण एबीसी मध्ये ओ हा लंब संपात असून हा लंब संपात बिंदू आहे पहा. आता याच्यामध्ये माप कोण एसीबी 42 अंश आहे. हा कोण तुम्हाला 42 अंशाचा दिलेला आहे आणि विचारलेला आहे माप कोण एओबी. एओबी म्हणजे हा कोण तुम्हाला विचारलेला आहे. आता आपण हा कोण अगोदर काढूया. बघा हा जो कोण विचारलेला आहे त्या कोणाचा हा काय आहे? विरुद्ध कोण आहे. म्हणजे
दोन रेषांना परस्परांना छेदल्यामुळं तयार होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात. मग आपण आता कुठला काढूया, DOA काढूया. आता बघा, हा काटकोन आहे म्हणजे हा लगतचा काटकोन आहे, हा पण काटकोन आहे, हा काटकोन आहे, हा कोण 42 आहे आणि हा कोण काढायचा आहे. तर चौकोनाच्या चारी कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. हा गुणधर्म आपण इथं वापरणार आहोत. मग तीन कोणांची बेरीज आपण 360 मधून वजा केली की आपल्याला DOE कोण मिळणार आहे. आपण त्या चौकोनाच्या चार कोणापैकी तीन कोणांची माप काढूया. आता OEC हा 90 अंशाचा कोन आहे. पुन्हा ODC हा सुद्धा 90 अंशाचा कोन आहे आणि ECD हा 42 अंशाचा कोन आहे. आता या तिघांच्या आपण बेरीज करूया. 90 अधिक 90 180, 180 आणि 42 तर 222 अंश. आणि मग हा 222 जी बेरीज आली ती 360 मधून आपण वजा करूया. 360 मधून जर 222 वजा केलं तर ती वजाबाकी पहा 138 येते. म्हणजे 138 अंशाचा कुठला कोण आला, DOE. आणि जो विचारलेला आहे तो AOB. आता पहा, AOB आणि DOE हे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण हे सारख्या मापाचे असतात. म्हणून हा आपला AOB जो कोण आहे तो पण 138 अंशाचा येतो. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, त्रिकोण ABC समभुज असून, म्हटल्याशी तुम्ही काढून दाखवतो, तिन्ही बाजू समान असणारा हा समभुज त्रिकोण आहे. A, B आणि हा C. बघा, ही बाजू आणि ही बाजू समान आहे. AD ही मध्यक आहे, म्हणजे BC चा आपण D मध्यबिंदू घेऊया आणि तो मध्यबिंदू A ला जोडूया. म्हणजे ही मध्यका झाली. मध्यकेमुळे BD आणि DC हे पण समान दोन भाग झाले. आता BD ची किंमत तुम्हाला 3 दिलेली आहे. मध्यका असल्यामुळे D हा BC चा मध्यबिंदू आला, म्हणजे BD आणि DC समान. मग BD जर 3 असेल तर DC पण 3 असेल. मग BD किती येणार, BC किती येणार बा, BC BD आणि DC ची बेरीज येणार, म्हणजे 3 अधिक 3 किती येणार, तर 6 येणार. आणि समभुज त्रिकोण आहे म्हणल्यावर समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान, म्हणजे जेवढं AB तेवढंच BC. आणि त्यातला BC आपण 6 काढला म्हटल्यावर AB सुद्धा किती येणार, 6. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. सोबतच्या आकृतीमध्ये 6 समभुज त्रिकोणांचा मिळून बनलेला एक सुसम षटकोन दर्शवला आहे. बघा, सुसम षटकोन हा 6 समभुज त्रिकोणापासून बनलेला आहे. त्या त्रिकोणांच्या एकरूप भुजावर एकाच प्रकारच्या खुणा केलेल्या आहेत. म्हणजे इथं सर्व समभुज त्रिकोणांच्या बाजू ह्या एकरूप आहेत, समान लांबीच्या आहेत. त्यावरून त्या आकृतीत एकरूप त्रिकोणांच्या किती जोड्या आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. आता मी या त्रिकोणांना क्रमांक देतो, 1 2 3 4 5 आणि 6. बघा, मी क्रमांक दिला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. आता मला सांगा, हा पहिला त्रिकोण हा पुढच्या 5 त्रिकोणाशी एकरूप असणार आहे. म्हणजे तिथं एकरूप त्रिकोणाच्या जोड्या किती मिळाल्या, 5. आता हा 2 नंबरचा त्रिकोण उरलेल्या 4 त्रिकोणाशी एकरूप असणार आहे.
पुन्हा हा 3 नंबरचा त्रिकोण उरलेल्या 3 त्रिकोणांशी एकरूप असणार आहे. हा 4 नंबरचा त्रिकोण उरलेल्या 2 त्रिकोणाशी एकरूप असणार आहे. आणि हा 5 नंबरचा त्रिकोण उरलेल्या एका त्रिकोणाशी एकरूप असणार आहे. मग आपल्याला ह्या सर्वांची काय करावं लागणार, बेरीज, म्हणजे आपल्याला एकरूप त्रिकोणांच्या जोड्या मिळतील. आता ह्याची बेरीज करताना 5 गुणिले 7 30 भागिले 2 15 करू शकतो, किंवा तुम्ही आहे अशी जरी बेरीज केली तरी ते 15 येणार आहे. आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणामध्ये शिरोलंबाचा, कोनदुभाजकाचा व मध्यगांचा संपात बिंदू एकच बिंदू असतो? पहा, समद्विभुज त्रिकोण, लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि समभुज त्रिकोण. आता याचं उत्तर सर्वांनी पाठच करायचं. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्या त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण म्हणतो. आणि समभुज त्रिकोणामध्ये शिरोलंब, कोनदुभाजक, मध्यगा हे एकच रेषाखंड असतात. बघा तुम्ही काढून, हा जर समभुज त्रिकोण तुम्ही काढला, समजा या समभुज त्रिकोणाला आपण नाव दिलं ABC. आता मी येतनं या BC वर असा शिरोलंब काढला, पहा शिरोलंब. मग तो शिरोलंब हाच कोनदुभाजक होणार आहे, आणि तो शिरोलंब हीच त्या त्रिकोणाची मध्यगा सुद्धा होणार आहे. सेम बी पासून जर तुम्ही AC वर लंब टाकला तर बी ज्या पद्धतीनं शिरोलंब आहे त्याच पद्धतीनं ती मध्यगा सुद्धा आहे, त्याच पद्धतीनं तो कोनदुभाजक सुद्धा आहे. आता इथं CF हा शिरोलंब काढला तर ती मध्यगा होणार आहे, आणि तोच काय होणार आहे, कोनदुभाजक होणार आहे. त्यामुळं समभुज त्रिकोणाच्या बाबतीमध्ये शिरोलंबाचा संपात बिंदू असू द्या, किंवा कोनदुभाजकाचा संपात बिंदू, किंवा मध्यगांचा संपात बिंदू, हा एकच असतो. आता या आकृतीमध्ये आपण O हा त्या तिन्ही प्रकारच्या रेषाखंडांचा लंबदुभाजक दाखवलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. अशा पद्धतीनं स्वाध्याय जो 16.3 आहे याच्यामध्ये एक 6 उदाहरणं होती, आपण ती सोडवलेली आहेत. आता आपण त्याला जोडून दुसरा जो स्वाध्याय 16.4 आहे तो पाहणार आहोत. सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABC व त्रिकोण DCB हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आता पहा, ABC म्हणजे हा मी रंगवतो, तुम्ही लक्षात ठेवून घ्या. हा ABC पहा, आणि त्याचा जोडलेला दुसरा जो त्रिकोण आहे तो DCB. हा DCB. आता या ABC आणि DCB मध्ये बघा, AB ला जशी खूण आहे तशीच DC ला खूण आहे. म्हणजे त्रिकोण ABC ची बाजू AB ही त्रिकोण DCB च्या बाजू DC बरोबर काय आहे, तर एकरूप आहे. म्हणजे एकरूप बाजूची एक तर जोडी मिळाली. पुन्हा त्रिकोण ABC च्या AC बाजूवर जशी खूण आहे तशाच प्रकारची खूण BD या बाजूवर आहे. म्हणजे त्रिकोण ABC ची बाजू AC त्रिकोण DCB च्या बाजू DB शी एकरूप आहे. म्हणजे दोन तर तुम्हाला एकरूप बाजूच्या जोड्या मिळाल्या. आणि ही BC ची बाजू आहे का नाही, BC
ही एबीसी ची पण बाजू आहे आणि डीसीबी ची बाजू आहे, म्हणजे ही सामायिक भुजा आहे. म्हणजे एबीसीच्या 3 बाजू या डीसीबीच्या 3 संगत बाजूंशी एकरूप आहे, म्हणून हे 2 त्रिकोण बा कसोटीनुसार काय येणार, तर एकरूप येणार. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न दुसरा, सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण PQR म्हणजे हा आणि त्रिकोण SQT म्हणजे हा पुढीलपैकी कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे? आता बघा, जशी PQ ला खूण आहे तशी QT ला आहे, म्हणजे एकतर एकरूप बाजूची जोडी मिळाली. पुन्हा हा कोण आणि हा कोण एकरूप आहे, कारण हे दोन व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत, म्हणजे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. आणि हिथं जशी खूण आहे अशीच खूण हिथं आहे, म्हणजे QR ही बाजू आणि QS ही बाजू एकरूप आहे. म्हणजे दोन बाजू आणि समाविष्ट कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजू व समाविष्ट कोन यांच्याशी एकरूप आहेत. म्हणून हे 2 त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार काय आहेत, तर एकरूप आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. त्रिकोण एबीसी व त्रिकोण XZY हे शिरोबिंदूच्या, बघा एकाशी एक संगतीचे हे सिंबॉल, CBA एकाशी एक संगती ZYX या संगतीनुसार एकरूप आहे. तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते? आता बाजूची संगती विचारात घेताना हे विचारात घ्या, मी तर लिहितो पहा, CBA आणि एकाशी एक संगती ZYX. आता पहिला पर्याय बघा, बाजू AB एकरूप बाजू XY. AB म्हणजे 2 नंबरचा आणि 3 नंबरचा घटक आहे आणि XY म्हणजे इथं पण 2 आणि 3 नंबरचा घटक आहे, म्हणजे ही एकरूप बाजूची जोडी बरोबर तुम्हाला दिलेली आहे. आता BC आणि YZ, BC म्हणजे पहिला आणि दुसरा शिरोबिंदू मिळून तयार होणारी बाजू आहे आणि ZY म्हणजे पहिला आणि दुसरा, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. आता AC आणि XZ दिले, AC म्हणजे पहिला आणि तिसरा घटक आणि इथं ZY म्हणजे पहिला आणि ZX म्हणजे पहिला आणि तिसरा घटक, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये संगत किंवा एकरूप बाजूच्या ज्या 3 जोड्या दिलेल्या आहेत त्या बरोबर आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे. पुढचं पर्याय पाहायची आवश्यकता नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 4, त्रिकोण एबीसी व त्रिकोण XYZ हे BAC एकाशी एक संगती ZYX, हे तुम्ही दाखवतो पहा, एकाशी एक संगती महत्वाची आहे. BAC एकाशी एक संगती ZYX या त्यांच्या शिरोबिंदूच्या संगतीनुसार एकरूप आहेत. आता याच्यावरून आपण पहिल्यांदा एकरूप कोणांच्या जोड्या काढूया. आता एक नंबरला B, इथे 1 नंबरला Z आहे, याचा अर्थ कोण B एकरूप कोण Z. 2 नंबरला A आहे, 2 नंबरला Y आहे, याचा अर्थ कोण A एकरूप कोण Y. इथं 3 नंबरला C आहे, इथं 3 नंबरला X आहे, याचा अर्थ कोण C एकरूप कोण X. ह्या एकरूप कोणांच्या 3 जोड्या आहेत. आता सत्य विधान पहा, ह्या 3 जोड्या असणारा पर्याय कुठला आहे? A ला Y पाहिजे, इथं A ला X आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. आता 3 नंबर मध्ये A ला Z आहे, हे पण चुकीचं आहे. आणि 4 नंबरला A च्या जोडीला X आहे, हे पण चुकीचं आहे. आता फक्त दुसरा पर्याय चेक करा, AC एकरूप कोण Y, करेक्ट. BC एकरूप कोण Z, करेक्ट. आणि C कोणाशी एकरूप कोण X, हे पण करेक्ट.
म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5. सोबतच्या आकृतीमध्ये रेख वायन व रेख झेडएम हे कोण दुभाजक आहेत? वायन हा कोण दुभाजक असल्यामुळे बघा इथं इथं सारखी कोण आहे आणि झेडएम हा कोण दुभाजक असल्यामुळं हिथं आणि हिथं सारखी कोण आहेत, म्हणजे त्या एकरूप कोणांच्या जोड्या आहेत. आणि माप कोण एक्स हा वरचा कोण किती अंशाचा दिलेला आहे? तर 62 दिलेला आहे. तर माप कोण एमटीएन, एमटीएन म्हणजे हा कोण तुम्हाला विचारलेला आहे. हा, आता पहा आपण असं करूया, हे जे एकरूप कोण आहे त्याला एक्स एक्स मानूया. आता हा कोणाचं माप जर एक्स असेल तर या लगतच्या कोणाचं एक्स, कारण कोण दुभाजकामुळं वाय कोणाचं दोन समान कोणात विभाजन झालं. पुन्हा झेडएम हा कोण दुभाजक असल्यामुळे हेच पण दोन एकरूप कोण आहेत. त्यातील एकाचं माप जर वाय मानलं तर त्याचा लगतचा त्याचं पण वाय मानूया. म्हणजे हा वाय पूर्ण कोण 2x येणार पहा. आणि हा झेड हा आहे तो पूर्ण कोण काय असणार आहे? 2y असणार आहे. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180. मग पहिला कोण 62 अधिक दुसरा कोण 2x अधिक तिसरा कोण 2y आणि ह्या तिघांची बेरीज किती येणार मग? 180 अंशाला. आता 62 डाव्या साईडनं उजव्या साईडला न्या. 180 वजा 62 करा. ही वजाबाकी 162 मधून 180 मधून 62 वजा केल्यावर 118 येते. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 न भागा. इथं x उरलं, इथं y उरलं आणि इथं 2 पंचे 10 आणि 92 18. x आणि y ची बेरीज 59 डिग्री आली पहा. आता आपल्याला विचारला एमटीएन म्हणजे हा वरचा कोण. आता हा कोण न काढता मी त्याचा विरुद्ध कोण काढतो, हा खालचा वाय टी झेड हा काढतो. आता वाय टी वाय झेड हा त्रिकोण विचारात घ्या. टी वाय झेड या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180. मग एक कोण एक्स आहे, दुसरा कोण वाय आहे आणि तिसरा कोण वाय टी झेड. कुठला तिसरा कोण? वाय टी झेड. आणि या तिघांची बेरीज किती येणार? 180. आता x आणि y ची बेरीज तुम्हाला 59 दिलेली आहे. ती इथं डाव्या साईडला x अधिक y च्या ठिकाणी 59 बारा. म्हणजे 59 अधिक 59 अधिक कोण वाय टी झेड बरोबर 180. आता 59 डावीकडून उजवीकडे नेल्यावर वजा होईल. म्हणून कोण वाय टी झेड बरोबर 180 वजा 59 आणि ही जी बेरीज वजाबाकी आहे ती 121 अंश येते. मग हा कोण जर 121 अंशाचा असेल तर त्याचा हा विरुद्ध कोण सुद्धा 121 असणार आहे. म्हणून कोण एमटीएन चं माप जे आहे ते 121 अंश असणार आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. रेषाखंड एएम ही त्रिकोण एबीसी ची मध्यगा आहे. आपण एक त्रिकोण काढूया. आता या त्रिकोणाला आपण एबीसी नाव दिलं. ए बी सी. आता एएम ही मध्यगा आहे. इथं एम नाव द्या आणि एएम हे मध्यगा आहे. बीएम आणि एमसी हे समान आहेत. बीएम आणि एमसी. हा, आता बघा
याच्यावरून कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघेल? आता बघा, मध्यक असल्यामुळं बीसीचं 2 समान भाग होणार, म्हणजे बीएम आणि एमसी हे 2 समान भाग होणार, आणि बीएम आणि एमसी समान लांबी असणारा पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 3 आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आणि प्रश्न क्रमांक 7, पुढील विधानांपैकी असत्य विधान कोणते? आता 1 नंबरचं पहा, 2 समद्विभुज त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूच्या 2 संगतीसाठी एकरूप असतात. 2 नंबरचं वाक्य आहे, 2 समद्विभुज काटकोन त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूच्या 2 संगतीसाठी एकरूप असतात. इथं पण 2 दिलेला आहे, इथं पण 2 दिलेला आहे. 2 समद्विभुज विशालकोन त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूच्या 2 संगतीसाठी एकरूप असतात. आणि शेवटचं वाक्य पहा, 2 समद्विभुज लघुकोन त्रिकोण हे त्यांच्या शिरोबिंदूच्या 2 संगतीसाठी एकरूप असतात. आता असत्य विधान विचारलेलं आहे. आता ही सगळी सत्य विधान आहेत, ही कारण समद्विभुज त्रिकोणाचा उपप्रकार पुन्हा दिलेला आहे तुम्हाला. समद्विभुज काटकोन त्रिकोण, समद्विभुज विशालकोन त्रिकोण, समद्विभुज लघुकोन त्रिकोण. पण हे चारही समद्विभुज त्रिकोण आहेत. आणि तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितले, समभुज त्रिकोणामध्ये 6 संगतीमध्ये कोण एकरूप त्रिकोण एकरूप असतात. समद्विभुज त्रिकोण म्हटलं की 2 संगतीमध्ये त्रिकोण एकरूप येणार, आणि विषमभुज म्हटलं की एका संगतीसाठी त्रिकोण एकरूप असतात. आता इथं तुम्हाला चारही समद्विभुज त्रिकोण आहेत, त्यामुळे इथं 2 संगतीसाठी त्रिकोण एकरूप असतात. ही चारही पण विधानं बरोबर आहेत, ह्यामध्ये असत्य विधानच नाही, म्हणून एकही असत्य विधान नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं काय आहे, उत्तर आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण स्वाध्याय 16.3 याच्यामध्ये 6 उदाहरणं पाहिली, आणि स्वाध्याय 16.4 याच्यामध्ये 6 उदाहरणं पाहिली. बघा, आजचा घटक सर्वांना समजलेला असेल. समजलं ना? हॅलो, हो सर. हो सर. हा, ओके ओके, बस करूया. ओके, बाय. बाय सर.